पवित्र शास्त्राचे वाचन करण्यापूर्वीची प्रार्थना. हे देवा, तुझा शब्द वाचत असताना मला तुझी ओळख होऊ दे. तुझे प्रेम व तुझे स्मरण रोजच्या जीवनात होण्यासाठी तू मला मदत कर. तुझा पवित्र शब्द माझ्या जीवनासाठी कशा प्रकारे मी लागू करावा याची समज दे. हे पवित्र आत्म्या, माझ्यातील अज्ञान दूर कर. माझ्या कुटुंबात आणि या जगात हा पवित्र शब्द वाचत असताना तुझ्याविषयी व इतरांविषयी माझ्या हृदयात प्रेम प्रज्वलित कर. आमीन. सोमवार तारीख 29 जून. संत पेत्र आणि संत पौल सोहळा. पहिले वाचन. प्रेषितांची कृत्ये अध्याय 12 उवी 1 ते 11. हेरोद राजाने मंडळीतल्या काही जणांना छळावे म्हणून त्यांच्यावर हात टाकला आणि योहानाचा भाऊ याकोब ह्याला त्याने तलवारीने जीवे मारले. ते यहुदी लोकांना आवडले असे पाहून तो पेत्रालाही अटक करण्यास पुढे सरसावला. ते बेखमीर भाकरीचे दिवस होते. त्याला अटक केल्यावर त्याने त्याला तुरुंगात ठेवले आणि त्याच्या रखवालीकरिता त्याला शिपायांच्या 4 चौकड्यांच्या स्वाधीन केले. वल्हांडण सण झाल्यावर त्याला लोकांपुढे बाहेर आणावे असा त्याचा बेत होता. याप्रमाणे पेत्र तुरुंगात पहाऱ्यात होता, परंतु त्याच्याकरिता देवाजवळ मंडळीची प्रार्थना एकाग्रतेने चाललेली होती. हेरोद त्याला बाहेर आणणार होता. त्या रात्री 2 बेड्या घातलेला असा पेत्र 2 शिपायांमध्ये झोपला होता आणि पहारेकरी दरवाजापुढे तुरुंगाचा पहारा करत होते. तेव्हा पहा, प्रभूचा दूत त्याच्याजवळ उभा राहिला आणि खोलीत उजेड चकाकला. त्याने पेत्राच्या कुशीवर थापटून त्याला जागे करून म्हटले, लवकर उठ. तेव्हा त्याच्या हातातील साखळदंड गळून पडले. मग देवदूत त्याला म्हणाला, कपडे कर आणि पायात वहाणा घाल. त्याने तसे केले. त्याने त्याला म्हटले, तू आपला अंगरखा घालून माझ्या मागे ये. तो निघून त्याच्या मागे गेला, तरी देवदूताकडून जे झाले ते खरोखर घडत आहे की काय हे त्याला कळेना. आपण दृष्टांत पाहतो असेच त्याला वाटले. नंतर पहिला आणि दुसरा पहारा ओलांडून ते नगरात जाण्याच्या लोखंडी दरवाजापर्यंत आल्यावर तो आपोआप त्यांच्यासाठी उघडला गेला आणि ते बाहेर पडून पुढे एक रस्ता चालून गेले. तोच देवदूत त्याला सोडून गेला. मग पेत्र भानावर येऊन म्हणाला, आता मला खरोखर कळले की प्रभूने आपला दूत पाठवून हेरोदाच्या तावडीतून आणि यहुदी लोकांचं संपूर्ण अपेक्षा भंग करून मला सोडवले आहे. हा प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. प्रतिसाद स्तोत्र. परमेश्वराचा दूत त्याचे भय बाळगणाऱ्यांचे संरक्षण करतो. दुसरे वाचन. 2 तिमोथी अध्याय 4 उवी 6 ते 8 17 ते 18. आता माझे बलिदान होत आहे आणि माझा प्रयाणकाळ जवळ आला आहे. जे सुयुद्ध ते मी केले आहे, धाव संपवली आहे, विश्वास राखला आहे. आता जे राहिले ते हेच की माझ्यासाठी नीतिमत्वाचा मुकुट ठेवला आहे. प्रभू जो नीतिमान न्यायाधीश आहे, तो त्या दिवशी मला तो मुकुट देईल आणि तो केवळ मलाच नव्हे तर त्याचे प्रकट होणे ज्यांना प्रिय झाले त्या सर्वांनाही देईल. तरी प्रभू माझ्याजवळ उभा राहिला. माझ्याकडून घोषणा पूर्णपणे व्हावी आणि ती सर्व परराष्ट्रीयांनी ऐकावी म्हणून त्याने मला शक्ती दिली आणि त्याने मला सिंहाच्या जबड्यातून मुक्त केले. प्रभू मला सर्व दुष्ट योजनांपासून मुक्त करेल आणि आपल्या स्वर्गीय राज्यात घेण्यासाठी तारेल. त्याला युगानुयुग गौरव असो. आमीन. हा प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. शुभवर्तमान. मध्य अध्याय 16 ओवी 13 ते 19. फिलिपाच्या कैसरियाकडल्या भागात गेल्यावर येशूने आपल्या शिष्यांना विचारले, मनुष्याच्या पुत्राला लोक कोण म्हणून म्हणतात? ते म्हणाले, कोणी स्नानसंस्कार करणारा योहान, कोणी इलिया, कोणी इर्मया किंवा संदेष्टांतील कोणी एक असे म्हणतात. तो त्यांना म्हणाला, पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता? सिमोन पेत्राने उत्तर दिले, आपण ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहात. येशूने त्याला म्हटले, सिमोन बारयोना, धन्य तुझी, कारण मांस आणि रक्त यांनी नव्हे तर माझ्या स्वर्गातील पित्याने हे तुला प्रकट केले आहे. आणखी मी तुला सांगतो, तू पेत्र आहेस आणि या खडकावर मी आपली मंडळी रचीन आणि तिच्यापुढे अधोलोकाच्या द्वारांचे काहीच चालणार नाही. मी तुला स्वर्गराज्याच्या किल्ल्या देईन आणि पृथ्वीवर जे काही तू बांधशील ते स्वर्गात बांधले जाईल आणि पृथ्वीवर जे काही तू मोकळे करशील ते स्वर्गात मोकळे केले जाईल. प्रभूचे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. चिंतन. आज आपण संत पीटर व संत पौल ख्रिस्त सभेचे रक्तसाक्षी व मूलभूत पाया यांचा सोहळा साजरा करतो. संत पौलला प्रभूचा दूत तुरुंगातून सोडवतो आणि प्रभू शेवटपर्यंत त्याच्याबरोबर राहतो. तसेच आपण ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहात मानणारा व येशूवर तसा विश्वास ठेवणारा संत पीटर हा पेत्र बनतो आणि ह्या खडकावर येशू ख्रिस्त सभा उभारण्याचे त्याला अभिवचन देतो. शिवाय स्वर्गराज्याच्या किल्ल्या त्याच्या हवाली करतो. शौल पौल बनतो आणि सिमोन पेत्र बनतो. शौलचा झालेला पौल येशूचा सुवार्तिक बनतो, तर पेत्र येशूचा खडक बनतो.
येशूने निवडलेल्या ह्या दोघांचे कार्य अतुलनीय, पण अनेक संकटांतून व खडतर प्रवासातून प्रभू येशू त्यांच्याबरोबर पूर्ण करतो आणि त्यांना स्वर्गराज्याचा मुकुट प्रदान करतो. साधारण 67 साली नेरो राज्याच्या कारकिर्दीत रोम शहराच्या प्रवेशद्वाराशी तलवारीने संत पौलचा शिरच्छेद करण्यात येतो, तर संत पीटरला व्हॅटिकनच्या टेकडीवरील बागेत क्रूसावर उलटे लटकवून ठार मारण्यात येते. तेथे ते दोघे येशूसाठी रक्तसाक्षी बनतात. त्याचाच आज आपण सोहळा साजरा करतो. देवाने प्रत्येकाला त्याची सेवा करण्याचे एक मिशन दिले आहे. त्या जबाबदारीला आपण देवाच्या योजनेप्रमाणे व इच्छेप्रमाणे पार पाडण्याचा प्रयत्न करतो का? देवाचा पुत्र तो सदैव जिवंत असून जगाच्या अंतापर्यंत आपल्याबरोबर आहे. त्यावर आपला विश्वास आहे का? त्याची वेगवेगळ्या मार्गाने सेवा करण्यास आपण पुढे यावे, म्हणजे तो आपल्याला पौल व पेत्र यांच्याप्रमाणे स्वर्गराज्याचा मुकुट दिल्याशिवाय सोडणार नाही.